शिंगणापूर हे नाव आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्याला शनी शिंगणापूर आठवतं। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन शिंगणापूर आहेत आणि दोन्ही तीर्थक्षेत्र आहेत। एक म्हणजे शनी शिंगणापूर व दुसरं म्हणजे शिखर शिंगणापूर। ज्यातील फरक काय असा प्रश्न कोणी केला तर आपलं कन्फ्यूज होणं फिक्स आहे। म्हणूनच शनी शिंगणापूर आणि शिखर शिंगणापूर यामध्ये नक्की काय फरक आहे ते जाणून घेऊया। शनी शिंगणापूर येथे शनिदेवांचे प्रसिद्ध मंदिर आहे, तर शिखर शिंगणापूर येथे भगवान शंकराचे म्हणजेच महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे। आणि हाच या दोन्ही तीर्थक्षेत्रातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा फरक आहे। तर यासोबतच बाकीच्या फरकांबद्दल सांगायचं झालं तर शनी शिंगणापूर हे अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे, तर शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे। शनी शिंगणापूर येथे शनिदेवांची मूर्ती ही स्वयंभू आणि पाषाण स्वरूपात आहे आणि या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे घराला दरवाजे नाहीत, तरीही चोरी होत नाही असे मानले जाते, कारण या गावावर शनिदेवांची विशेष कृपा आहे। सुमारे 150 वर्षापूर्वी एका पुरात एक शिळा वाहत आली आणि त्याच रात्री तेथील एका गावकऱ्याला शनी महाराजांनी दृष्टांत दिला की मामा भाचे मिळून माझी स्थापना करा, आणि तेव्हापासून हे शिंगणापूर शनी शिंगणापूर झाले। तर शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे देवस्थान आहे। असे मानले जाते की शिखर शिंगणापूरचे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे खासगी मंदिर होते। स्वतः महाराज आणि कुटुंबीय इथे दर्शनाला येत असत असे म्हटले जाते। तर हे मंदिर शिंगणापूरच्या डोंगरावर वसलेले आहे। डोंगर म्हणजे शिखर, त्यामुळे याला शिखर शिंगणापूर असे म्हटले जाते। तर शिखर शिंगणापूरला महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। या यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। तसेच शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास म्हणून देखील ओळखले जाते। एकूणच सांगायचा मुद्दा काय तर नावात जरी शिंगणापूर असलं तरी शनी शिंगणापूर आणि शिखर शिंगणापूर या दोन्ही मध्ये खूप मोठा फरक आहे। तर तुम्हाला याआधी या दोन्ही मधला हा फरक माहिती होता का? तुम्ही शनी शिंगणापूरला किंवा शिखर शिंगणापूरला गेला आहात का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।